तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा। हे 3 मुद्दे वाटले तर तुम्ही लिहून घ्या। पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल। आणि एक गोष्ट डोक्यात फिट करून टाका, आपल्याला विशेष तज्ञ व्हायचं नाही असं मी नाही सांगत, असं आयोगच सांगतंय। त्याच्यामुळे पीएचडी करायची नाही आपल्याला पर्यावरणावरती। 5 प्रश्न येतात, 10 मार्क घ्यायचेत, त्या उद्देशाने आपल्याला जायचं आहे। हे स्पष्ट आहे, क्लिअर आहे, सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे, हे लक्षात आले ना आता तुमच्या। नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी। आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की पर्यावरण जो विषय आहे, जो राज्यसेवा पूर्व परीक्षेला आहे, शेवटची जी मुख्य परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह, त्याला पण आहे हे राज्यसेवेला, जी 2024 ला होणार आहे। कंबाईनची ग्रुप बी ग्रुप सी च्या मेन्सला पण हा आता आलेला आहे। एकदम टू द पॉइंट आपण बघणार आहोत की नेमका पर्यावरण या विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे, कुठले रेफरन्स बुक वापरायचे, स्टेट बोर्ड कुठले वापरायचे, नेमकं काय वाचायचंय, जे पुस्तक आपण वापरणार आहोत तुषार घोरपडे सरांचं, त्याच्यातले नेमके कुठले प्रकरण करायचे आहेत आणि स्टेट बोर्ड पण कुठले करायचे आहेत, नेमकं कुठल्या टॉपिक वरती भर द्यायचा आहे, काय सिलेबस आहे, पूर्ण बघणार आहोत। तुमच्या मनात शंकाच राहणार नाही। हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं आहे। टप्प्याटप्प्यानं त्याचा एक एक कार्यक्रम करूयात। ओके, पहिल्यांदा पर्यावरण या विषयाची बॅच आपण हे केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तुषार घोरपडे सरांचं पूर्ण पुस्तक शिकवलेलं आहे। त्याच्यानंतर 11वी 12वीचे स्टेट बोर्ड पण शिकवलेले आहेत आणि या पद्धतीने आपण केलेलं आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा ग्रुप बी ग्रुप सी याला हे आहे ते ऍप्लिकेशनला सब्जेक्ट वाईज फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला आपली ही पर्यावरण विषयाची बॅच मिळून जाईल। आता आपण टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी बघूयात की नेमकं आपल्याला काय वाचायचं आहे। ओके, याच्यामध्ये बॅचमध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व मुख्यसाठी कंबाईन मेन्ससाठी हे उपयुक्त राहील। पूर्ण टू द पॉइंट टीचिंग आहे, म्हणजे जुने प्रश्न जिथून सोर्स आहे तिथे सांगितलेलं आहे। म्हणजे स्टेट बोर्ड मधून जिथे जिथे प्रश्न आहे प्रत्येक पेज शिकवलेला आहे। म्हणजे या पेजवरती काय महत्वाचं आहे, हे पेज सोडून द्यायचं आहे, एकदा वाचून सोडून द्यायचं आहे, कुठे अंडरलाईन करायची आहे, काय हे पूर्ण मी शिकवलेलं आहे। वाटलं तर त्याचे 1-2 फ्री लेक्चर्स मी आपल्या युट्यूब चॅनलला देखील टाकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर 11वी 12वी स्टेट बोर्ड शिकवले, पूर्ण सिलेबस शिकवलेला आहे, प्रत्येक चॅप्टरवरती व्हिडिओ आहे। काय सोडून द्यायचंय काय नाही त्या पद्धतीने आता पण मी सांगणार आहे, म्हणजे व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण बघा। घोरपडे सरांचं पुस्तक ते पण कसं वाचायचंय ह्याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला बघूयात। हे बघा, बुक लिस्ट हीच आहे तुषार घोरपडे सरांचं पुस्तक। पहिल्यांदा तुम्ही घेऊ शकता। जवळपास याच्यामध्ये 4 ते 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। पहिली एक गोष्ट करायची आहे, जे तुमच्याकडे 21,000 प्रश्नसंच किंवा प्रश्नसंच एमपीएससीचे पाहिजे, म्हणजे पूर्ण त्याच्यात एमपीएससीचे प्रश्न पाहिजे। पर्यावरणचे पूर्ण प्रश्न वाचणं गरजेचं आहे। 1, 2 नंबरला घोरपडे सरांचं पुस्तक तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजेच। 3 नंबरला 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड, हे दोन्ही स्टेट बोर्ड पाहिजे म्हणजे पाहिजेच। आणि चौथी गोष्ट, आपली जर पर्यावरणची बॅच तुम्ही घेतली तर तुम्हाला 11वी स्टेट बोर्ड मधून नेमकं काय वाचायचंय, 12वीच्या स्टेट बोर्ड मधून नेमकं काय वाचायचंय पर्यावरणच्या, किंवा घोरपडे सरांचं एवढं 350 पानाचं पुस्तक आहे, त्याच्यात पण कुठले प्रकरण पहिल्यांदा वाचायचे, कुठले सोडून द्यायचे, कुठल्या टॉपिक मध्ये नेमकं काय वाचायचंय, कन्सेप्ट काय आहे, या सगळ्या गोष्टी मी त्याच्यात शिकवलेल्या आहेत। चला, 6 महिन्याची याच्यावर व्हॅलिडिटी आहे। फीस काय आहे तर ते ऍप्लिकेशनला जाऊनच कळून जाईल तुम्हाला, कारण की वेगवेगळे ऑफर्स त्याच्यामध्ये आपण देत असतो, त्याच्यामुळे तिथे तुम्ही जाऊनच बघा। माफक फीस आहे। चला, तुमच्या 1 महिन्याच्या रिचार्ज एवढीच फीस आहे, किंवा 2 महिन्याच्या धरून चला, 1 महिन्याच्या सध्या तरी। मेन मुद्दा आहे सर, राज्यसेवा पूर्व परीक्षेला सिलेबस आहे काय पर्यावरणचा, एकदा क्लिअर दिसते का? 5 सेकंदात फक्त चेक करतो, म्हणजे तुम्हाला ओके एकदम क्लिअर दिसत आहे। चला, थोडासा याचा फॉन्ट वाढवतो। टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगणार आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेला नेमका पर्यावरण या विषयाचा कसा अभ्यास करायचा आहे। जे रेफरन्स बुक मी सांगितले त्याचे कसं वाचायचं ते पण सांगत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप केला त्याने की तो स्किप झाला। पर्यावरणला किती प्रश्न येतात? 5 प्रश्न येतात राज्यसेवा पूर्व परीक्षेला, म्हणजेच 10 मार्कांना येतात 5 क्वेश्चन। 5 पैकी 5 येतील का? 100% येतील, काहीच प्रॉब्लेम नाही। म्हणजे 10 मार्क फुकट मिळतील का? फुकट मिळतील। आता याच्यात काय की पर्यावरण परिस्थितिकी असेल, जैवविविधता असेल आणि हवामान बदल असेल, याच्यावर सर्वसाधारण प्रश्न, ज्या विषयाची विषय ज्ञानाची गरज नाही। इकडे बघा, महत्वाचं आहे सिलेबस काय सांगताय। सिलेबस म्हणते तुम्हाला पर्यावरण परिस्थितिकीचा अभ्यास पाहिजे, जैवविविधतेचा अभ्यास पाहिजे आणि हवामान बदलाचा अभ्यास पाहिजे, पण तुम्हाला याच्यामध्ये विशेष तज्ञ असण्याची गरज नाही। म्हणजे पीएचडी करायची गरज आहे का? एकदम डीप मध्ये जायची गरज नाहीये, वरवर तुम्हाला माहिती गोष्टी पाहिजेत आणि आपण त्या पूर्ण पद्धतीने सांगतो। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा। हे 3 मुद्दे वाटले तर तुम्ही लिहून घ्या, पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल। आणि एक गोष्ट डोक्यात फिट करून टाका, आपल्याला विशेष तज्ञ व्हायचं नाही असं मी नाही सांगत, असं आयोगच सांगतंय। त्याच्यामुळे पीएचडी करायची नाही आपल्याला पर्यावरणावरती। 5 प्रश्न येतात, 10 मार्क घ्यायचेत,
त्या उद्देशानं आपल्याला जायचं आहे. हे स्पष्ट आहे, क्लिअर आहे, सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. हे लक्षात आलंय ना आता तुमच्या? एक गोष्ट लिहून घ्या. ही आता मी लिहायला जास्त सांगत नसतो, पण ही गोष्ट लिहून घ्या. चला, हीच एकच गोष्ट लिहून घ्या. चला आता पुढे जाऊयात. आपण टप्प्याटप्प्याने एक एकाचा कार्यक्रम करून टाकू. छोडेंगे नाही किसी को. आता महत्वाचा मुद्दा आहे, ही आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा सिलेबस. जरी राज्यसेवा पूर्ण करत असाल तरी देखील हे करणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं, हे पण लिहून घ्यायचंय. हा देखील सिलेबस लिहून घ्यायचा आहे. भले तुमच्याकडे प्रिंट आउट असेल तरी देखील लिहायचं आहे. पर्यावरणचा सिलेबस काऊन बघताय? नेमकी स्ट्रॅटेजी सांगा ना. तेच सांगतोय, पहिले सिलेबस बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ते 3 मुद्दे सिलेबसचे आहे, डोक्यात फिट करून ठेवा, पुढे कामाला येणार आहेत. बघा मी जेव्हा दाखवतो तेव्हा. मानव विकास व पर्यावरण हा एक पॉईंट करा, त्याला एक पॉईंट म्हणून लिहा. असे पॉईंट लिहायचे त्याच्यात. दुसरा, पर्यावरण पूरक विकास. या शब्दांचे अर्थ तुम्हाला नंतर कळतील, मी जेव्हा पुढे सांगेल आणि जेव्हा मी लेक्चर टाकेल त्याच्यात तुम्हाला कळेल की अरे या पद्धतीने इतकं सोपं आहे का ते. हो. त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण. प्रदूषण टॉपिक घोरपडे सरांच्या पुस्तकात आणि आपल्या स्टेट बोर्ड मध्ये पण दिलंय. शेवटचं विभाग 3 मध्ये प्रदूषण वगैरे पार्ट आहे. समजलंय? पर्यावरण परिस्थिती की पहिला भाग आहे, त्याच्यात जैवविविधता पण आहे 2, आणि वेगवेगळे साधन संपत्ती वगैरे विभाग 2 मध्ये आहेत. आपत्ती हे स्टेट बोर्ड मध्ये आहे, ऍज इट इज इथून प्रश्न आलेले आहेत. कार्यरत असलेल्या राज्य संघटना वगैरे विभाग 2 मध्ये आहेत घोरपडे सरांच्या पुस्तकामध्ये. स्पष्टपणे बघा, पुढे बघा तुम्ही, मग म्हणाल हे लिहून घ्यायचंय. याला एक मुद्दा 1 पॉईंट 2 असे त्याला हे करा, म्हणजे असे उभ्या भाषेत लिहा. म्हणजे असं लिहा, इकडे बघा 1 2 3 4 5. म्हणजे काय होईल, तुमचा हा मुद्दा झाला तुम्ही राईट कराल, हा झाला राईट कराल, हा झाला राईट कराल. अशा पद्धतीनं इतकं सोपं आहे. चला, समजलंय सर? मस्त पूर्वचा सिलेबस तुम्ही दाखवला. आम्ही बघत नाही जास्त, बरेच जण बघत नाहीत. ग्रुप सीचा सिलेबस मी दाखवला, बरेच जण बघत नाहीत. चला, हे लिहून घ्यायचं आहे. 2 मुद्दे लिहायचे, लिहून घ्या. चला, लिहून घेतलेले आहेत. आता बघूयात आपण 11वीचं स्टेट बोर्ड. म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगतोय, पहिले राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस लिहून घ्यायचा आहे. 2 नंबरला कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचा सिलेबस तो लिहून घ्यायचा आहे. आणि 3 नंबरला आता हे 11वीचं स्टेट बोर्ड आपण वाचायला घेऊ. आणि एक पहिली गोष्ट गृहीत धरायची की आपल्याकडे प्रश्न आहेत, प्रश्न वाटले तर नंतर वाचा, काही होत नाही. 11वीचं स्टेट बोर्ड वाचल्यानंतर तुम्ही पर्यावरणचे सगळे आजपर्यंतचे सगळे प्रश्न सगळे कुठल्या एक्झामला विचारलेले वाचायचे आहेत. 11वीचं स्टेट बोर्ड. आता एकेकाचं हे करू की बघा, इकडे बघा, महत्वाचं आहे की पर्यावरण आणि शाश्वत विकास हे याच्यात दिलेलं आहे. मग शाश्वत विकास नेमकी काय भानगड आहे की आजच्या पिढीला आज जे पेट्रोल वगैरे आहे, जे साधन संपत्ती आहे, ती आज आपण माफक प्रमाणात जितकी लागते तेवढीच वापरायची, म्हणजे पुढच्या पिढीला आपण ती ठेवू शकू. त्या पद्धतीने शाश्वत विकास आहे. हे आंतरराष्ट्रीय संस्था ह्याच्यात पूर्ण गोष्टीवरती प्रश्न आलेले आहेत, ऍज इट इज आलेले आहेत. आणि हे जे आहे 1 ते 13 त्या प्रत्येक पेजवर तर सांगितलं. मी कसं सांगितलं इकडे बघा, तुम्हाला स्पष्ट बोलतो. वाटलं तर मी परत एकदा युट्यूबला काही लेक्चर टाकून देतो त्याच्यातले. पहिला 2ऱ्या पेजवरती काय, 3ऱ्या, असं याच्यावरतीच घेतलं डायरेक्ट स्क्रीनवरती, कारण की स्टेट बोर्ड आहे, काय हरकत नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला दनादन दाखवलेला आहे. या जेवढ्या संस्था आहेत पाठ करून टाका, जी व्यक्ती आहे त्यांच्यावरती प्रश्न आहे, आणि शाश्वत विकासाच्या बद्दल जेवढं दिलंय तेवढं हे करून टाकायचं आहे 100%. आता महत्वाचं आहे, आता पेनचा वापर मला वाटलं तर थोडा कमी करतो. हे 3 बाकी याचं स्वरूप वगैरे ते तर समजून घ्यायचं आहे. आता मी सिलेबस तुम्हाला दाखवला होता. परिसंस्था, परिस्थितिकीय, ते जे पर्यावरण परिस्थितिकीय होतं त्याच्यात पण हे येतं इकोसिस्टीम, महत्वाचं आहे. याच्यात त्याचे परिसंस्थेचे प्रकार, हे पूर्ण याच्यावरती तुम्ही प्रश्न जेव्हा बघाल तर तुम्हाला कळेल की अरे स्टेट बोर्ड मधून दणक्यात उचललंय, म्हणून मी स्टेट बोर्ड आधी वाचायला सांगतोय तुम्हाला स्टेप वाईज. त्याच्यानंतर जैवविविधता होतं का नाही सिलेबसमध्ये? होतं का नाही? राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये होतं का नाही? बघा, हे इकडे बघा, हे हॉटस्पॉट, हे धोके, जैवविविधतेसाठीचे हे मूल्ये, याचे स्तर, जैवविविधता म्हणजे काय, हे वन्यजीव संघर्ष, पूर्ण याच्यावर प्रश्न आहे. पूर्ण याच्यावरती प्रश्न आहे. हे बघत नाहीत भरपूर विद्यार्थी स्टेट बोर्ड ओपन करून. मी तर शिकवलंय सगळं, पूर्ण शिकवलंय, आणि शिकवलं नंतर मी बोलतोय. म्हणजे टिपमध्ये मी शिकवलंय, प्रत्येक पेजवर तर सांगितलं की ह्या पेजवरचे हे 4 जोडी महत्वाचे आहेत, बाकीचे एकदा वाचन संपला कार्यक्रम. त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. नैसर्गिक संसाधने होतं का नाही? कंबाईन मेन्सला नैसर्गिक संसाधनेच्या रिलेटेड होतं का नाही याच्यावरती प्रश्न आलेला आहे. पूर्ण कशा रिलेटेड आहे. चला, आपत्ती होतं का नाही रे? राज्यसेवेला होतं का नाही? किंवा याला कंबाईनला होतं का नाही आपत्ती? महत्वाचं आहे. 100% महत्वाचं आहे. बघा याच्यावरती ऍज इट इज प्रश्न आले. असं नाही जे मुंबईला जास्त पाऊस झाला की कुठं भूकंप झाले जोड्या लावायला येतं का नाही? तुम्ही म्हणतो एवढे आकडे कसे काय लक्षात ठेवायचे? स्टेट बोर्ड मध्ये चार्टात दिलाय. याच्यात नाही, याच्यात चार्ट नाही वाटतं, भूगोलच्या याच्यात चार्ट आहे, पण हे पण महत्वाचं आहे. याच्यातले ऍज इट इज काही गोष्टी विचारलेल्या ऍज इट इज. स्टेट बोर्ड मधल्या काही गोष्टी डेट वगैरे ऍज इट इज विचारतात.
वेगवेगळ्या पुस्तकातल्या नाही विचारत तेवढ्या, कारण की हे सोर्स आहे, गव्हर्नमेंट सोर्स आहे. त्याच्यानंतर हे जे चिल्लर आहे शब्दसूची वगैरे ते पण एकदा वाचून घ्यायचं, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होते. हे झालं बघा. याच्यातले किती प्रकरण आहेत? 5 ला 5 याच्यावरती व्हिडिओ टाकलेत. काही एखादा टॉपिक मोठा आहे त्याचे 2 भाग केलेत, म्हणजे 5 व्हिडिओचे कधी कधी 10 पण केले, पण कमी नाही केले. कधी कधी खूप मोठा व्हिडिओ होत असेल 2 भागात डिवाइड केला, म्हणजे परफेक्ट शिकवलंय की याच्यात आपत्ती म्हणजे प्रत्येक याच्यात याचा परिणाम काय, त्याचे मानव निर्मित आपत्ती काय, आपत्तीचे प्रकार कुठले कुठले, नेमके कसे प्रश्न आलेत, कुठली डेट लक्षात ठेवायची, काय सगळं सांगितलेलं आहे. चला पुढे. आता मी जाहिरात करत नाही माझ्या बॅचची, पण मी त्याच्यात तेवढा जीव तोडून शिकवलेला आहे, त्याच्यामुळे मी सांगतोय. नसेल लावायची हरकत नाही, पण तुम्ही तेवढा जीव तोडून तुम्ही हे करा. मी 1-2 व्हिडिओ टाकतो, त्या पद्धतीने तुम्हाला ते कळून जाईल. आता 12वीचं आहे. परत एकदा 5 सेकंदात चेक करतो, कारण कसं आहे फॉन्ट बदलतो एखाद्या वेळेस. ओके चला. त्याच्यामुळे चेक करत राहावं लागतं की बरोबर दिसतंय का, नाही तर सगळी मेहनत अवघड होऊन जायचा कार्यक्रम. मानव आणि पर्यावरण ह्याच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत त्या पद्धतीने सोपं आहे. ह्याच्यात स्टेट बोर्ड खूप सोपं आहे, त्याच्यातून खूप कंटेंट पण मिळतं, आणि एकदा दोनदा वाचल्यानंतर परत वाचण्याची गरज पडत नाही. जेवढं तुम्ही अंडरलाईन कराल तेवढंच फक्त परत वाचायची गरज आहे. त्याच्यानंतर पर्यावरण प्रदूषण होतं का नाही, हे पर्यावरण आरोग्य वगैरे ते लिंकअप आहे. याच्यावरून तुम्हाला तेवढं नाही कळणार. जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला कळून जाईल की सिलेबस आणि त्याच्यानुसार आणि प्रश्न. सिलेबस मी सांगतो स्टेट बोर्ड आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्न, आणि मग घोरपडे सरांचं पुस्तक नंतर, स्टेट बोर्ड वाचल्यानंतर बस संपला कार्यक्रम. आणि आपले लेक्चर 5 गोष्टी करायच्या. पर्यावरण प्रदूषण होतं का नाही सिलेबसला, घोरपडे सरांच्या पुस्तकात मला वाटतं विभाग 3 मध्ये आहे. इथंच आहे, हे स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. शाश्वत विकास पण आहे घोरपडे सरांच्या पुस्तकात, भाग 3 मध्ये आहे, ते तिथं पण आहे. सिलेबसला पण आहे. आहेत त्याचे वेगवेगळं असतं. प्रत्येक गोष्ट सिलेबसमध्ये देत नाही. मुख्याला दिली त्यांनी बऱ्याच प्रकारे, पूर्वला 3च शब्द दिलेत, त्या पद्धतीने आहे. पर्यावरण संरक्षण याच्या पूर्ण याच्यावरती प्रश्न आहे. हे काय नेमकी कन्सेप्ट आहे, काय आहे, कशा रीतीने आहे, खूप सोप्या पद्धतीने आहे. स्टेट बोर्ड बरेच जण वाचतच नाहीत, बरेच जण प्रिंट पण करत नाहीत. हे प्रिंट करा. माझ्याकडे पूर्ण प्रिंट केलं, त्याचं काळं निळं करून टाकलेलं आहे. हे इंग्रजीमध्ये पण उपलब्ध आहे, दोन्ही भाषेत उपलब्ध आहे, चिंता करायची नाहीये तुम्ही. जलसुरक्षा याच्यावरती प्रश्न आले, पाण्याचे दूषितीकरण वगैरे पूर्ण भाग याच्यामध्ये दिलाय. घोरपडे सरांच्या पुस्तकात पण आहे. आता बरेच जणांचा प्रश्न असेल की सर घोरपडे सरांचं पुस्तक वाचल्यानंतर मग हे वाचायची गरज आहे का, किंवा हे वाचल्यावर घोरपडे सरांचं पुस्तक वाचायची गरज आहे का. तर स्टेट बोर्ड 100% वाचा, त्याचे मॅक्झिमम रिव्हिजन करा, आणि नंतर घोरपडे सरांचं पुस्तक वाचू शकता. पण स्टेट बोर्ड वाचाच, कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत तेव्हा गोष्टीवरती ॲज इट इज प्रश्न आलेले, त्याच्यावर तुम्हाला कसा भर द्यायचा आहे हे तुम्हाला कळतं. पुस्तकात प्रत्येकच गोष्टीवरती भर देता येत नसतो, तर पुस्तक काढणाऱ्याला सगळंच त्याच्यात ॲडिशन करावं लागत असतं. मग स्टेट बोर्डमध्ये पेपर काढणार काय म्हणतंय की आपल्या स्टेट बोर्डमधलं उचलतो, पुस्तकातलं तसं करेल का, पेपर काढणारा नाही करणार. तू पेपर काढणारा काय करतो की त्याला जे पाहिजे तो पुस्तकात शोधतो, पण स्टेट बोर्ड मधून प्रश्न उचलतो. हे महत्वाचे. स्टेट बोर्ड शोधत नाही. त्याला समजा एखादी गोष्ट पाहिजे, त्याला वाटले हा प्रश्न मला काढायचा आहे, त्याला दुसराच प्रश्न वाटला का हे तर नवीन दिसायला याच्यात, तो उचलतो प्रश्न टाकतो. त्या पद्धतीनं आहे. पेपर सेटर सारखा विचार करायचा आपणच, मग तुम्हाला कळतं की अरे खूप सोपं आहे. चला समजलंय. याचे पण मी 5 लेक्चर टाकलेत. 11वी का 12वीची मी 10 लेक्चर केलेत एकाचे, म्हणजे दोन्हीपैकी एकाचे 5 टाकलेत, एकाचे 10 केलेत. कारण की खूप डिटेल त्याच्यात शिकवलंय एकदम, कुठल्या पानावरती काय, हे काय सोडून द्यायचं काय नाही, कशी कन्सेप्ट आहे, एकदम ओके. चला हे पुस्तक आहे घोरपडे सरांचं. तुमच्याकडे जे असेल ते वापरू शकता. बरेच जण हे कमेंट करतात सर माझ्याकडे एवढी एडिशन आहे, हे आहे, काही नाही, जी आहे ती वाचा. नसेल तुमच्या मित्राकडून 2-4 दिवस घ्या पुस्तक, जे नाही तेवढं वाटेल फोटो काढून घ्या, किंवा ते गोष्टी ऍड करा, ते झेरॉक्स करा 2-4 पानं त्याचे जे वेगळे असतील ते. चला एकदम आता एकच सेकंद फक्त पाणी पितो एकदा. ओके चला इकडे बघा. पर्यावरण परिस्थितिकी, राज्यसेवेचा सिलेबस, जैवविविधता आणि पर्यावरण, अवती आणि हवामान बदल आहे का नाही. सिलेबसनुसार त्यांनी विभागणी केलेली आहे. तुम्हाला स्टेट बोर्ड मधले काही टॉपिक, आणि इकडे बघा हे कळत असेल मी जे बोललो होतं ते विभाग 3, विभाग 2. इकडे याच्यात हे जे आहे त्या पाठांतराचा भाग आहे जास्तीत जास्त, त्याच्यामुळे याचं टेन्शन नाही घ्यायचं. वाचनाची सुरुवात काय करायची, इकडे बघा अशी करा. विभाग 3 पासून सुरुवात करा. कशामुळं करा काही प्रमाणात, एकदा वाचा, वाटलं तर उलटं वाचा पुस्तक. कशामुळं, प्रदूषण टॉपिक आहे. हवा प्रदूषण कसं होतं आहे, जल प्रदूषण कसं होतंय आपल्याला माहिती आहे का नाही, माहिती आहे का नाही, प्रामाणिकपणे माहिती आहे का नाही. इकडे बघा. चला एकच मिनिट. चला ओके. अरे
चला पर्यावरण अवनती आणि हवामान बदल हा सिलेबसला आहे. सॉरी, थोडंसं ॲडजस्ट करा. प्रदूषण टॉपिक आहे, हवा प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, शाश्वत विकास आहे, चिलर टॉपिक आहे. हे सगळे टॉपिक जे आहेत, एक हे 3 आणि हे 2, 8 टॉपिक. 15 हे 8 टॉपिक कसे वाचायचे? प्रदूषण टॉपिक आहे, पूर्ण याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचायचे. पहिल्यांदा असं एकदम नवीन आहे सर, कुछ भी पता नाहीये, स्टेट बोर्ड पूर्ण वाचून घ्या आधी, दनादन त्याचं रिव्हिजन कर, प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाच, सगळं त्याला एकदा दोनदा रिवाइज कर, आपली बॅच घेतली असली तर लेक्चर बघ, आणि नंतर मग याचे पण लेक्चर टाकलेत उलटे बघायला सुरुवात करा. 15, 16, 17 असं हे विभाग 3 कंप्लीट करा, मग 1 विभागावर जा, नंतर 2 विभागावर जा, म्हणजे तुमचं टेन्शनच कमी होईल. हे छोटंसं आहे, याच्यात काहीच नाहीये. प्रदूषण कन्सेप्ट कळती, मी जिथं सांगितलंय तिथं भर करायचा, क्वेश्चन करायचं, अंडरलाईन करायची, त्या पुस्तकात पण सांगितलंय मी, तेवढंच करायचं. बाकीचं एकदा दोनदा वाचायचं, सोडून द्यायचा कार्यक्रम, बाकी वाचण्याचीच गरज पडणार नाही. हवा प्रदूषणाबाबत नेमके कसे प्रश्न आलेत, काय आहे, जागतिक तापमान वाढ नेमकी कशा पद्धतीने होती, कुठले कुठले पॅरिस करार, काय वानगडे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात, त्या सगळ्या आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि जास्त टेन्शन नाही घ्यायचं. प्रिव्हियस इयरचे प्रश्न, स्टेट बोर्ड, आणि इथून प्रत्येक टॉपिक मी जेवढं सांगेल तेवढंच, बस संपला कार्यक्रम. याचे 2 ते 3 रिव्हिजन करायचे, 4थं आणि 5वं रिव्हिजन जिथं अंडरलाईन केली का तेवढंच फक्त वाचायचं आहे. फक्त याच्यात विभाग 3 पहिल्यांदा वाचा, विभाग 1 2 नंबरला वाचा, आणि विभाग 2 हे 3 नंबरला वाचा. कळलंय? विभाग 3 पहिल्यांदा, त्याच्यानंतर विभाग 1 आणि विभाग 2 सगळ्यात शेवटी. पण कधी? पहिल्यांदा स्टेट बोर्ड वाचल्यानंतर 11वीचं 12वीचं स्टेट बोर्ड, प्रिव्हियस इयरचे प्रश्न, आपले लेक्चर्स, याचं 1-2दा रिव्हिजन, आणि परत मग विभाग 3, विभाग 1 आणि विभाग हे 2 आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्न सोबत टॉपिक नुसारच. कळलंय तुम्हाला? आता इकडे बघा, हे महत्वाचे, पर्यावरणाच्या समस्या काय आहेत नेमक्या त्या पूर्ण याच्यात दिलेल्या आहेत. आता हे जर विभाग 3 हे सोपं आहे, याच्यात काही अवघड नाहीये. आता जाऊ आपण विभाग 1 वरती. मी कशामुळे सांगितलंय बापा, नेमकं विभाग 1 2 नंबरला का सांगितलंय, पहिले विभाग 3 का सांगितलंय? खूप सोपं आहे, कळतंय, जास्त डोकं खाजवायची गरज नाही, खूप छान छान मार्क पडतात आणि पटकन कव्हर होऊन जाते. कॉन्फिडन्स वाटतोय की मला 22 पैकी माझे 8 टॉपिक संपले, येस मी जिंकलेलो आहे, त्या पद्धतीने होतंय. आता मेन आहे परिस्थितिकी विज्ञान, जीवावरण, हे परिस्थितीच्या रिलेटेड आहे. थोडंसं ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नसतंय त्यांना जड जाते. त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नसते, त्यांना काही गोष्टी जड जातात. काही गोष्टी या 1-2 टॉपिकमध्ये डीपमध्ये दिलेल्या आहेत, याच्यावरती तेवढ्या प्रमाणात प्रश्न नाही आहेत. 1-2दा आले, नंतर आता प्रश्न विचारत नाहीत, म्हणून मी उलट वाचायला सांगतो. त्या पद्धतीनं सोपं जातं. आता तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. स्टेट बोर्डमधून भरपूर गोष्टी शिकलेल्या आहेत तुम्ही, प्रिव्हियस इयरचे प्रश्न पण वाचलेले आहेत, मल्टिपल टाइम तुम्ही प्रश्न पण वाचलेले आहेत, आणि आता तुम्हाला कळतं की या टॉपिकमध्ये भले मला काही गोष्टी कळत नसतील तर प्रश्न 1-2दाच आला किंवा या काही गोष्टीवरती प्रश्नच नाही आला, मग हरकत नाही, हे सोडून दिलं तरी जमतंय. त्या पद्धतीनं तुमचा कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं आहे, क्वालिटी वाढवणं गरजेचा उद्देश आहे. या गोष्टीत मी सांगितलेलं आहे की परिसंस्था हा टॉपिक अवघड काहीच नाही. याच्यात सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यांना थोडंसं अवघड जाऊ शकतं, पण मी ज्या पद्धतीने सांगितलंय तेव्हा तुम्हीच म्हणाल सर चिल्लर आहे की हो. आणि सायन्सवाल्याचे विद्यार्थी त्याने देखील उलटच वाचा, तुम्ही तर झटक्यात संपून टाकायचं, याला इतकं अवघड नाहीये. आता महत्वाचा मुद्दा आहे, हमने तो पूरा खत्म कर डाला, अभी थोडे टॉपिक रह गए. कुठले? जैवविविधता. आता याच्यात काय आहे की आता मी पूर्ण गोष्टी परत एकदा सांगतो, म्हणजे 11वीचा स्टेट बोर्ड पूर्ण प्रिव्हियस इयरचे प्रश्न सगळं वाचलंय, तुम्हाला कळलंय पण कुठल्या गोष्टी पाठ असायला हव्यात, आणि तुम्हाला इथून कळलंय की भारतातील वन्यजीव संवर्धन कायदा रिलेटेड काय, किंवा महाराष्ट्रातील वन्यजीव, भारतातील वन संसाधने, कुठले अभयारण्य, कुठले सगळ्या गोष्टी आहेत, फॅक्च्युअल आहेत याच्यात गोष्टी, त्या काय पाठ पाहिजेत हे तुमच्या डोक्यात आहे. तुम्ही फक्त इथं अंडरलाईन करणार, याच्यावरती प्रश्न आहे रे, याच्यावरती आहे, हा याच्यावर काय नाही, याच्यावर काय नाही, याच्यावर प्रश्न आहे, हा याच्यावर प्रश्न आहे, ह्या पूर्ण पेजवरती एकही प्रश्न नाही आला, याच्यावरती खूप, या पेजवरती खूप प्रश्न आलेत, हे महत्वाचं आहे. हे काय या कार्यक्रमावरती प्रश्न आलाय, पुढे मी सांगणार आहे त्याच्यात, मग तुम्हाला कळेल की नाही जबरदस्त पद्धतीनं आहे. हा उद्देश आहे की पुस्तक वाचतोय आपण, ते पुस्तक कसं वाचायचंय, कुठलं सोडून द्यायचे, कुठले मुद्दे, कुठल्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे, हे मी पूर्ण सांगणार आहे. जमलं तर या तिन्ही याच्यावरती पुस्तकावरती मी ऑलरेडी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, घोरपडे सरांचं पुस्तक कसं वाचायचंय. पण एखादा टॉपिक प्रत्येक याच्यातला मी नक्कीच आपला डेमो वाटला तर घेऊन येतो, पूर्ण टॉपिक शिकून टाकतो. स्टेट बोर्ड पासून सुरुवात करतो, 1-2 व्हिडिओ टाकून देतो स्टेट बोर्डवरती फ्रीमध्ये. बाकी आपल्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही येऊ शकता आणि कोर्स पूर्णपणे परचेस करू शकता. 3 नंबर पहिल्यांदा वाचा, 1 नंबर 2 नंबरला वाचा, आणि 2 नंबर 3 नंबरला वाचा, आणि ह्या पूर्ण गोष्टी आहेत याच्यातल्या फक्त फॅक्ट्स वाचा जास्तीत जास्त, ज्याच्यावरती प्रश्न आलाय ते, आणि 2-2 वेळा एक टॉपिक वाचून घेऊ शकता. म्हणजे प्रश्न वाचून
हे करू शकता. म्हणजे जास्त डीपमध्ये जायची गरज पडणार नाही. आणि कंबाईनच्या मेन्सच्या विद्यार्थ्याला थोडंसं परत एकदा हा व्हिडिओ त्या स्ट्रॅटर्जीने जुने प्रश्न घेऊन त्यांचे स्पेशली त्या सिलेबसनुसार तुम्हाला नेमकं काय फोकस करायचं ते मी सांगणार आहे. हे कंबाईनसाठी पण होतं, असं नाही की नव्हतं, पण स्पेशल की बाबा कंबाईन स्पेशल ओनली या पद्धतीने मी सांगेल. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे सगळे आणि आजपर्यंत पूर्ण प्रश्न विचारलेले पर्यावरण या विषयावर ते सगळे तुम्ही वाचणं गरजेचं आहे. कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी आता एक मेन्स झालेली आहे, पुढच्या 1-2 मेन्सला परत तेच प्रश्न विचारतील. नवीन सहसा ते विचारणार नाहीत, थोडंसं नवीन आहेत तोपर्यंत, मग नंतर डीपमध्ये जातील ते हळूहळू. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. प्रिव्हियस इयरचा एकही प्रश्न तुमच्याकडून सुटला नाही पाहिजे. स्टेट बोर्डमध्ये एकही पान सुटलं नाही पाहिजे. आणि स्टेट बोर्डमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या आपत्ती व्यवस्थापन आहे, प्रदूषण आहे, बायोलॉजिकल हॉटस्पॉट्स आहे वगैरे भरपूर गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तिथे आहेत त्या तिथेच परफेक्ट करायचं. आणि त्या गोष्टी तिथे आहेत एक स्टेट बोर्डमध्ये, तरी देखील या पुस्तकातून त्या गोष्टी म्हणजे तिकडचे समजा 10 मुद्दे आहेत, हे 10 मुद्दे त्या स्टेट बोर्डमधले या पुस्तकातून परत एकदा रिव्हिजन करून घ्यायचे. काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते का ते बघायचं आहे, कारण की त्या मुद्द्यांवरती याच्यात ऍडिशन नक्कीच या पुस्तकात असणार आहे. काही गोष्टी भरपूर असणार आहेत. त्या रिलेटेड जर प्रश्न आला तर तिकडचं आणि इकडचं आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. तर या प्रश्नाच्या रिलेटेड तुमचे जे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि नक्की तुम्हाला जर आपलं हे आवडलं असेल सांगणं किंवा टीचिंगची बॅच पर्यावरणची लावायची असेल तर तुम्ही नक्कीच आपला कोर्स परचेस करू शकता. भेटूयात अशाच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.